ज्यांनी सुटलेल्या आत्म्यांना स्वाभिमानाची नवी ओळख दिली ते युगपुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, पाण्याचा एक थेंब मिळवण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागला त्या बाबासाहेबांनी ज्ञानाचा अथांग सागर निर्माण केला. ज्यांना शाळेच्या दारात थांबवले गेले त्यांनी संपूर्ण देशाला शिक्षणाची दारे खुली करून दिली. मित्रांनो, ते फक्त व्यक्ती नव्हते, ते विचार होते, ते क्रांती होते, ते समानतेच्या सूर्याची तेजस्वी किरणे होते. त्यांनी दिलेला मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे केवळ एक वाक्य नाही तर तो आहे जीवन बदलवणारा महामंत्र. त्यांनी दिलेले संविधान म्हणजे शब्दांचा संचय नाही तर तो आहे प्रत्येक भारतीयाचा हक्काचा अभेद किल्ला. आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो तो त्यांच्या त्यागाचा सुवर्ण इतिहास आहे. आज आपण जे हक्क उपभोगतो तो त्यांच्या संघर्षाचा अमूल्य वरदान आहे. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या पवित्र क्षणी आपण एक दृढ संकल्प करूया. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप पेटूया. भेदभावाच्या भिंती पाडून समानतेचा सेतू उभारूया. अन्यायाच्या विरोधात ठाम उभे राहूया. चला, आपल्या कृतीतून बाबासाहेबांना जिवंत ठेवूया. आपल्या विचारातून त्यांची क्रांती जागूया. शेवटी एवढेच म्हणेन, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.